जय शिवराय मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या रब्बीच्या अनुदानाच्या वाटपासंदर्भातील अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचे अपडेट आहे. खरीप हंगाम बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून हेक्टरी 10,000 जाहीर करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले होते. बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. 22 जानेवारीला उर्वरित शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप सुरू झाले होते. ज्या शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले त्या शेतकऱ्यांचं रब्बीचं अनुदान बाकी होतं. राज्यात 282 तालुके आहेत. अंशतः व पूर्णतः बाधित झाले असे जाहीर करण्यात आले आहेत. या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या या तालुक्यातील महसूल मंडळातील आणि सततच्या पावसामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे कोकण व विदर्भातील काही जिल्ह्यांना अनुदान मंजूर करण्यात आले होते. पण मंजूर असून अनुदानास पात्र असून अनुदान न मिळालेल्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता अखेर हे रब्बीचं अनुदान वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. एखाद्या शेतकऱ्याचे एखादं हेक्टर शेती बाधित दाखवली असेल तर त्यांना 10,000 अनुदान मिळणार आहे. बाधित झालेल्या क्षेत्रानुसार हे रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. ते आजपासून अनुदान वाटप सुरू करण्यात आले आहे. धन्यवाद.